उच्चारितो माझी वाणी तुझे गुलाम ऐसे दे प्रेम काही कळा वचन ऐका कमलापती माझे रंगाचे मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी प्रस्तुत प्राप्त संगीतोमा सर्व संत सज्जन मायबापाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगत वंदने जगद्गुरु देवचे महान संत वैराग्याचे महावीर नवीन पंचविवेक असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा समाजा पाठाचा परिचयाचा मागणी प्रकरणात उत्कृष्ट असा भगवंताकडे मागणी काय म्हणतात देवा आणखी काय म्हणतात तुझं विसरण व्हावा कधीच तुझं विसरवलं तुकोबरायला विसरवलं होतं का कधीच नव्हतं तरी सुद्धा तिची दान देवा तुझं विसरण व्हावा आणखी काय मागितलं तुकोबरायने गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी त्याच्यानंतर तुकोबरायला होता काय म्हणतात आणखी काय प्रपंच करणार तुकोबरायला नलगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी तुकोबराय करतात भगवंताला हे जन्म भगवंता का कामने गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी सेवेला करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आपले कर्तव्य असतात त्या युक्तीप्रमाणे आज या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबराया पावन आणि पवित्र भूमीमध्ये ज्या ठिकाणी तुकोबरायांनी जन्म दिले या पावन आणि अशा पवित्र भूमीमध्ये आमच्या या गोरक्षनाथ महाराज यांच्या मार्फत श्रीरामपूर या ठिकाणी त्यांचा जो सप्ताह नियोजित केलेला आहे पंचवेद गाथ्याचं पारायण आणि काकडा भजन हरिपाठ आणि कीर्तन रूपी सेवा असा 7 दिवसाचा कार्यक्रम आमचे इथे गोरक्षनाथ सर्व नियोजन करून करतायत आणि असा नियोजन करतात तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहात आणि असल्या या आनंद रूपी म्हणजे आज ज्ञान अमृतामध्ये आपला सहभाग होण्याचं भाग आपलं भाग्य लागलं आज खरं तर विचार केला तर आज ही सेवा बाळकृष्ण महाराजांची सेवा होती परंतु सहज आदरणीय आमच्या काय अडचणी मुलं असतात महाराजांनी सांगितलं की सेवा करा तसेच तुकोबरायची कृपा म्हणा त्यातच काही नाही करता करत भगवंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या आपल्या मागणीपर कीर्तनाची सेवा आपल्या वाटेला परम भाग्य समजलं या ठिकाणी आपल्या
कीर्तनासाठी चिखलीचे आमचे वैभव असलेला हरिभक्त पारायण, उद्योगपती आमचे भाऊसाहेब महाराज जोडे, गायला करण्याचे हरिभक्त पारायण भागवत महाराज हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये एवढा व्याप असताना आमचे उद्योगपती गोरे काका या ठिकाणी कार्यक्रमाला या म्हणण्याबरोबर आले आणि आमचे सगळे विलेकरी आहेत, डुबरे महाराज आहेत, पाठिंबा आहेत आणि आमचे सहयोग आमचं मार्गदर्शन आम्ही होतो त्यांना आमचे मिरगे महाराज आज सर्वांना सगळ्यांच्या समोर नेण्याचं काम करतात असे आमचे मिरगे महाराज या ठिकाणी आले आहेत आणि कुदळे महाराज आमचे या ठिकाणी आले आणि आपल्या पंचक्रोशीचे सर्व विशेष म्हणजे तुकोबराचे वंशजमध्ये या ठिकाणी आहेत त्यांच्यासमोर बोलण्याचं भाग्य मला लाभलं आहे. खरंच मी भाग्यवान समोर तुम्ही चांगला जर विचार करायला तर महाराज गोरंट्यात महाराज मंदिरला मी प्रत्येक पवित्र ठिकाणी प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी संपर्क करतो. मग आम्ही भाग्यवान नाही का? आज जे म्हणजे 7 दिवस करून या ठिकाणी कार्यक्रम आम्ही भाग्यवान नाही का? प्रत्येक ना असं नाही मला साधू सुद्धा सांगतात कारण हा नरदेव मिळत नक्की नाही मला 84 लक्ष हा नरदेव म्हणा एक युगी कोटी कोटी फेरा तेव्हा लागेवरा मनुष्य देहाचा म्हणजे एक कोटी त्या जन्म घेऊन मरायचं जीवन होते. अशा प्रकारचा जन्म मृत्यू या रागातून आपल्या नरदेव प्राप्त झालाय. मला तुम्हाला माझं पहिलं आणि खरंच आहे बहुत सुकृताने पुण्याने आपला हा निर्णय प्राप्त नाही आणि असा निर्णय सहजासहजी मिळत नाही मला. मग असा निर्णय मिळाला तुमचं आमचं सर्वांचं परम भाग्य माझे एखादे भाग्य नाही. त्यानंतर दुसरं आपलं भाग्य आमचे गुरुवारी अतिशय सांगतात आपलं दुसरं भाग्य कुठलं आहे हा निर्णय आपल्याला भारतामध्ये मिळाला. जर भारत सोडून जर अमेरिकेला किंवा अफगाणिस्तानला पाकिस्तानला मिळालं असतं भाग्य झाला असतं का? नसतं मला. तिकडे सप्ताह कीर्तन भजन काही म्हणा काही नाही या ठिकाणी म्हणून साधू संत सांगतात मी नाही. भरत खंडे नरदेह प्राप्ती भरत खंडे नरदेह प्राप्ती इतर संपत्ती म्हणजे भारतामध्ये नरदेह मिळाला मला आपलं एक दुसरं भाग्य आहे. यानंतर महाराज महाराष्ट्रामध्ये मिळाला हे आपलं तिसरं भाग्य आहे. दुधात सागर का बरं महाराष्ट्रामध्ये भाग्याचं आहे? कारण महाराष्ट्रामध्ये आपण ज्याला वैकुंठपुरी पाहिलंय का? आपण वैकुंठ बघायला गेलोय का? आणि कुठं आहे आपण वैकुंठ? कुणी विचार केला? अहो पंढरपूर हेच आपलं वैकुंठ आहे. विठ्ठल हो शास्त्रामध्ये पंढरपूरचं मला भू वैकुंठ म्हणून असं वर्णन आलेलं आहे मला. म्हणजे पंढरपूर हे वैकुंठ आहे आपल्या हे कुठं आहे? महाराष्ट्रातच आहे. आणखी पुढचं काय आहे? सगळ्यात महत्वाचं महाराज ज्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबराय आणि संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाचा दोन्ही पाया असे घालवला आहे. ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारलेले देवालया आणि तुकोबराय तुका झाला असे कळस म्हणजे त्या वारकरी संप्रदायाला पुढे पायाही या महाराष्ट्रातच झालाय आणि कळस सुद्धा झालाय त्या महाराष्ट्रातच झालाय. म्हणून आपलं महाराष्ट्रामध्ये वेळेला परम भाग्य महाराज सगळ्यात महत्वाचं महाराज जरी एवढं नरदेह मिळाला महाभारतात मिळाला महाराष्ट्रात मिळाला आणि त्याच्याही पेक्षा शेवटचं भाग्य आपलं एवढं भाग्य महाराज तो आपल्या साधू संतांच्या नंतर मिळाला. जर या ज्ञानोबराच्या तुकोबराच्या अगोदर जर आपल्याला नरदेह मिळाला असता तरी ज्ञानेश्वरी तुकोबराच्या पंचमी गाथा या गाथा करणार असता ज्ञानेश्वरी केली भागवत करणार असताना मला नसता. परंतु आपल्या साधू संतांचे आपले एवढे उपकार आहेत त्या साधू संतांनी आपल्यासाठी एवढा परमार्थ सोपा करून ठेवला आहे. अहो श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला त्या गीता सांगितली. गीता आपल्या समजून शक्य होतं का मला? ज्याच्या पंडित आहे त्यांना समजेल परंतु सरळ समजून द्यायला
समजेल असं होतं का? परंतु तेच श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं अर्जुनाचा, आणि अर्जुनाचा दोघांचा संवाद ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये आता महाराज त्यापेक्षा काय बाकी मला ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये आणलं, पण ज्ञानेश्वर महाराजांना पुढं माहिती या कलियुगामध्ये लोक असे हुशार असतील, प्रत्येक जण म्हणतो महाराज हरिपाठ वाचा की ज्ञानेश्वरी वाचा, वेळच नाही. काय म्हणतो वेळच नाही. परवा आमचा विषय झाला, एखाद्या मला कीर्तन आता कार्तिक महिन्याने काढता झालं, एक दिवस द्यायचा हरिपाठाचा कीर्तनाचा, महाराज श्वास घ्यायला वेळ नाही. आता काय असेल लोकांना म्हणा, मला श्वास घ्यायला वेळ घेऊन तुम्हाला बरोबर का असा एवढा परम पवित्र नदी आपल्याला मिळाला महाराज, या भारतामध्ये मिळाला, या साधू संतांच्या नंतर मिळाला आहे. किती आपलं भाग्य असेल. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला खरंच भाग्य मला आणि गुरुशान खरंच तुमच्या चरणावरती नसतं होतो. कारण हा एकट्याने परमार्थ करायला साधू सुरू सांगतात. हे मला जो तपश्चर्या विजप करू ना, तो महाराज म्हणतात तो स्वार्थी, ते स्वतःचा विचार करतो. परंतु जे तुकोबरायाने जे ज्ञानोबरायाने ज्या सकल संतांनी सेवितो हा नसतं वाकितो अनिचा सगळ्यांसाठी केलं. त्या आमच्या गुरुशान महाराज महाराज श्रीरामपूर्ण येऊन एवढं सगळ्याचे नियोजन करून सगळ्या अंदाजे तुम्हाला आम्हाला हे अमृत पाहतोय महाराज. त्याच्यासाठी सर्वांना कार्यावर काय म्हणणार का, एकदा आजकाल लोक सगळे म्हटलं का आता महाराज परमेश्वर आहे त्यांना पण या कार्यक्रमाला काहीच बैसुनी करायची ज्ञानेश्वर महाराज सांगितलंय. म्हणजे लोक काय विचार करते दुसऱ्यासाठी द्यायला, दुसऱ्यांना द्यायचं म्हणतं की नको असतं. ज्ञान वाटतं एखादा कीर्तन सगळं भजन शिकवलं की आपलंच कीर्तन करू शकतो. लोकांना अंकार तुम्हाला आणि अंकार येणार कामाने अंकार माणसाच्या आयुष्यात उपयोग होता. म्हणून मला हे अंकार सोडून या परमार्थात येते आणि परमार्थात आल्यावरती अशी गुढी निर्माण होती. मला काय सांगायचं मला काय या अशा गुढीमध्ये मला आपल्याला श्रवण करायला भेटतं. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबरायाने एवढा परमार्थ केला मला. तुकोबरायाच्या 8व्या पिढीपासून माझ्या वडिलांची विराजिला देवा पंढरपूरची वारी चालू आहे. अखंड नामस्मरण त्यांच्या कुळामध्ये चालू आहे. तीच परंपरा आज आपल्या मोरे परिवाराची वंशज आहे ते आजपर्यंत त्यांनी काय व्यवस्थित ठेवले. तुकोबरायापासून ते चालू होतं मला. तुकोबरायाच्या नंतर एवढी झाल्यानंतर एवढी तुकोबरायाच्या या विश्वबाबत भगवंताच्या डोक्यावरती एवढं वजन झालं होतं, एवढं भार घालतात. कारण ते काही म्हणतच नव्हते. तुकोबरायाला भगवंताने म्हणवले विश्वभर बाबा सांगते तिथपास तुकोबरायला म्हणे तुकोबरा कवित्र म्हणा नाही. त्यांच्या वडीलच नाही गेले, वडील गेले आपले तुकोबराया त्यावेळेस वारीला गेली. ज्यावेळेस त्यांच्या वडिलांची वारी बोलोबा बाबांची वारी अखंड चालू होती. कारण काही दिवसानंतर थोडी खड्डे होण्याची भीती होती. म्हणून मातोश्रीनं काही मात्र सांगितलं की मला तुकोबराया आपल्याला काय करायचं पंढरपूरची वारी अखंड चालू ठेवायची जावं लागेल. त्यावेळेस तुकोबरायाने मला आईची आज्ञा वडिलांची आज्ञा पाळली आणि त्यांनीही पंढरपूरला एक दिवस गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज पांडुरंग परमात्मा प्रत्येक वारीला गेले की पांडुरंग परमात्मा प्रत्येक वारीला गेली पांडुरंग परमात्मा निर्माण करायची. दर्शन घ्यायचं तुकोबराया येत होती. पण एक वेळ असा घाला एक असा उतरला की तुकोबरायांना पांडुरंग परमात्माला वाटतं की काहीतरी तुकोबरायांना घ्यायला एवढ्यापासून एवढ्या वर्षापासून त्यांची सेवा चालली आहे, काहीतरी द्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस तुकोबराय महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर माझा भगवंताचं नामस्मरण करत करत नामदेव पायरीपर्यंत पोहोचले. नामदेव पायरीपर्यंत नामदेवरायांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर भगवंताच्या रावळामध्ये पादक्रमण त्यांनी केलं आणि भगवंताच्या रावळात गेल्यावरती तो दिवस असा उतरला मला, असा उतरला की त्या ठिकाणी गेल्यावरती
पांडुरंग परमात्म्याने प्रत्येक वेळेस एक हरिमान असते ना त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने तुकोबा ऐकत तुकोबा काही विचार करत नाही. आतापर्यंत जेवढी पंढरपूरची वारी केली तर भगवंतांनी कधीही असं कोणी बघितलं नाही. आता का तुकोबा बघतात, आता का भगवंत बघतात, तुकोबा अडचण गेली आणि तुकोबा भगवंताला विचारतात भगवंता आतापर्यंत मी एवढी वारी केली, एवढ्या वाऱ्या केल्या, परंतु आपण कधीही असं माझ्याकडे पहिल्यांदा स्मित हास्य करून माझ्याकडे जो बघताय त्याचं कारण काय. तर त्यावेळेस महाराज पांडुरंग परमात्म्याला सांगितलं भगवंत म्हणतात तुकोबा खरं सांगू का आतापर्यंत 8 वेळा तुमच्या इथपर्यंत झाल्या पण कधीच तुम्ही मागित नाही, परंतु काय माहित नाही पण माझी इच्छा होती. तुकोबा म्हणतात हे बघा तेव्हा असं करणार आणू नका. आतापर्यंत बाबापासून आजोबापासून वडिलांपर्यंत माझ्यापर्यंत माझ्या वडिलांची मुलं देवा काही मागले काहीच मागायच नाही. अतिशय समर्पक असं उदाहरण मला आपण मला त्या ठिकाणी भगवंताला तुकोबाला विनंती करतात पांडुरंगा मला ह्या जागा सांगू नको, कारण काय माझ्या वडिलांची रीत सुद्धा नाही काही मागायची, तर मग तुम्ही असं का मला मागत आहे. मग त्यावेळेस पांडुरंग मला सांगितलं तुकोबा तुम्ही मागणार नाही मला माहिती आणि मला सांगा एक तुम्हाला जर विचार करत नसला मला संत आणि मागणी ते योग्य का एक समीकरण नसतं काय नाही. मला जे मागतात ना ते संत नसतात आणि जे संत असतात ते कधीच जबाबदारी मागत असतात. भगवंत सांगतात तुकोबा माझ्याकडे येणारी एवढी मंडळी एखाद्याला पुत्र होत असेल हे काही येतात मग माझी पूजा करतात सांगतात आम्हाला पुत्र प्राप्ती दे. एखाद्याकडे धन नाही अशी काही मंडळी आहेत ते माझ्याकडे मागतात धन मागतात तेही मागतात मला ते तुम्ही काहीच मागत नाही. तुम्ही शेती मागता पण बिझनेस वर आपण आमचं करावं अशासाठी प्रत्येक जण मागतं पण तुकोबा तुम्ही का मागत नाही म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलंय का मागा पण माझा एक प्रश्न मला भगवंत म्हणाले तुकोबा तुम्हाला मागायचं नाही ना तुला का मागू पण कधी कधी मी तुम्हाला देतोय ते तरी स्वीकार करा. मागू नका तुम्ही मागणार नाही मला माहिती आहे पण न मागता सुद्धा याला वेगळं भाग्य लागतं महाराज आणि भगवंत स्वतःहून तुकोबाला म्हणतात किती मोठं भाग्य असतं मनसे दान देगा देवा वरची काही मागा वरती काय मागा हेची देगा पांडुरंगा. बघा काय मागावं फक्त दान द्या. काय दान द्या आपण Yeah.
तेव्हा तुकोबराने सांगितले महाराज जी दान ते गाव तेव्हा विसर्ग व्हावा, त्या ते विसर्ग व्हावं म्हणतात, त्या ते आठवण होतीच आहे. परंतु बघा चांगला जर विचार करायला जगद्गुरु संत तुकोबराय मागणारे कोण आहे आणि देणारे कोण आहे हा कधी विचार आपण केला. मागणारे कोण आहे तुम्हाला वाटतं का तुमच्या माझ्यासारखे सर्व नाही. तुकोबराय त्या काळात विचार केला, त्या काळामध्ये 65 लाखांची जाहीर दिली होती म्हणतात त्या काळामध्ये. त्याच्यापेक्षा पुढे सांगू की सरकार आता म्हणतंय शेतकऱ्यांचा काय कोरा करायचा 7-12 सरकार म्हणतंय शेतकऱ्यांचा 7-12 करा. अहो तुम्ही कोरा काय करतात ते काय करतात नाही का, माणसं बघून कोरा करतात नाही मला जगातला एकमेव त्याचं तुकोबर आहे मला सरसकट सगळ्याच मागतो विठ्ठल. काय कमी होतं मला खरं सांग काय कमी होतं. आता त्याच्या पुढचं पुढं का आज ज्या ठिकाणी आम्ही आमचे लोंढे महाराज आहे दुसरे बाबा आहे तिथं त्या ठिकाणी आम्ही विलीन आलो. तुकोबराय गावात 350 वर्ष झाले बरोबर, 350 बरोबर. आम्ही फक्त विना घेतो 1 तास. काय करतो बाबा खरं सांग फक्त 1 तास 2 तास काय असेल ते सेवा विना घेतो. मला सांगा घरी जेवढं खायला भेटत नाही का ते इथं भेटतं मला खरं चांगला विचार करायला गेला मला. जगद्गुरु संत तुकोबरायचे वंशज या ठिकाणी जे मोरे परिवार सगळ्या वंशज यांनी एवढे महाराज काय सांगा त्यांचे एवढे उपकार आहेत सगळ्यावरती मला का या ठिकाणी मला कोण कोण सांभाळतो. वय झाल्यानंतर माणसं बरोबर पुढं मोठं झाले बरोबर बाहेर निघते आणि अशा या ठिकाणी मला कुणी या रे लहान आणि या ठिकाणी मला कुणी या मला कसंही या ठिकाणी करू शकतो. तुकोबरायचं पांडुरंग अजून काय पाहिजे मला. आम्ही बालाजीला गेलो होतो आणि बालाजीला गेलो होतो तिकीट काढून गेलो 5,000 रुपये खर्च केले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज आम्ही गेलो तिकीट आपण केला का देव झोपले. अरे देव झोपल्यावर आपण जीवन राहू का. त्यांनी सांगितलं देव झोपले. त्यातला एक जण आला कोणत्याही मित्राला सांगतो कमी नाही त्याने सांगितलं मला झोपला देव असं सांगितलं मला. आणि तेवढ्या ठिकाणी एखादा श्रीमंत माणूस आला त्याने 500 रुपयाची नोट दिली. आता त्यांनी 100 सांगितलं पण आता एवढं सांगितलं 500 त्याने 500ची नोट दिली. पडदा उघडला देव उठले असा पदार्थ लांब एवढे पैसे खर्च करून एवढ्या लांब जायचं मला आणि त्या ठिकाणी 4 फुटावर नाही जिथे जास्त फुटावर त्याचं दर्शन आहे एवढं करून सुद्धा मला. आणि आज या ठिकाणी मला पवित्र भूमीने आदितीला जावा ज्ञानेश्वर महाराज जावा मला तुकोबरायला जावा पंढरपूरला काय करा काही चरणावर दर्शन करा. आणि अशा या ठिकाणी पवित्र ठिकाणी आपण मला आणि असं करत असताना जगद्गुरु संत तुकोबरायचे संत आपल्या आयुष्यात आले. आणि संताला काय मागण्याची गरज लागेल का कुठल्या म्हणत लागेल का नाही नाही मला त्या ठिकाणी संताला मागायची गरज नाही. करतो जेवण सुद्धा वेळ होतो जेवण करतो ह्या तुकोबराय परत देणारा दान देणाऱ्या महाराजांना सांगितलं दान देण्यामध्ये एक स्वतंत्रता असावी, दुसरा श्रीमंत असावा आणि 3 नंबरचा उदार असावा. उदार पण असायला पाहिजे, श्रीमंत असायला पाहिजे आणि स्वतंत्र सुद्धा असायला पाहिजे मला. तर ते दान घेण्यामध्ये कधी आम्हाला खूप महत्व आहे मला. पण एका ठिकाणी मात्र आम्ही पोरगेला जातो मला सप्त्याची वगैरे असं माहिती आहे आम्ही राहणार असं एवढं सप्ताहाला आम्ही वर्गणी गोळा करतो. एका श्रीमंताच्या घरी वर्गणी मागायला गेलो. आता त्याच्याकडे एवढं होतं मला जेवढं होतं गेलं घ्या घ्या बसा मला महाराज वर्गे करू गेल्यानंतर देवाला आम्ही गेलो होतो बसवलं सगळं केलं मला मला चहा पिले. आम्ही चहा पैशाने गेलोच नाही. आम्ही आणतो सप्त्यासाठी वर्गणीसाठी घेतो. एवढं मोठं काय कमी आपला काय पाहिजे किती पाहिजे असं आमच्या विशेष त्यांनीच करून टाकले. म्हणून महाराज पावती विजयन करा एवढं सगळं विचारलं तरी किती पावती करायला पाहिजे 11 रुपयाची पावती घ्या म्हणजे अर्धा तास घालवला ना 11 रुपयाची पावती श्रीमध्ये एवढं सरकार नाही सरकार जाणार एवढं संपत्ती म्हणजे त्याच्याकडे श्रीमंती आहे बरोबर आहे. पण स्वतंत्रता उदाहरणार्थ काहीच आहे मला. आणि दुसऱ्या ठिकाणी गेलं मला एक गरीब घर होता एकदम अतिशय गरीब घर होतं आणि त्या गरीब घरामध्ये मात्र तो वारकरी होता फळाचा वारकरी होता. तो कसा होता तो सतत
ज्ञानेश्वरी वाचणारा, हरिपाठ वाचणारा, एवढा वारकरी पंढरपूरची आनंदीची वारी करणारा होता. आणि असा वारकरी गरीब घरात होता. आज कमवला तर त्याच्या घरामध्ये चूल पेटायची. एवढा गरीब होता मला. आणि तेवढा गरीब असताना त्यांनी विचार केला की आपल्या आजोबांनी कधी वर्गणी दिली नाही, आपल्या वडिलांनी कधी दिले नाही, आपण ह्या वर्षी मला तुकोबराच्या सोहळ्यामध्ये आपण द्यायची म्हणजे द्यायची. त्यांनी 500 रुपयाची नोट केली आणि ज्ञानेश्वरीमध्ये वाचला, ज्ञानेश्वरीमध्ये ठेवली. पण योग असा आला मला, त्या ठिकाणी वर्गणी वागायला गेल्यानंतर मंडळी वर्गणी मागायला गेली. गेल्यानंतर त्यांनी स्वागत केलं महाराज. आणि असं नाही की सर्वांची पूजा केली. आणि त्या ठिकाणी महाराज बसल्यानंतर सांगितलं, महाराज बोला काय असेल. त्यांनी सांगितलं, महाराज काय नाही मला आपल्या एक सप्ताह पोरायला गातांपरा नाही भजन आहे, त्या सप्ताहासाठी वर्गणी घ्यायला आलं. त्या महाराज त्याच्या वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्या अश्रू आले. त्यांनी सांगितलं, महाराज माझ्या आजोबांनी कधी देणगी दिली नाही, मला काय वाटतं वडिलांनीही देणगी दिली नाही कधी. त्याची वाटतं परंतु मी ठरवलं होतं. काय ठरवलं होतं, या वर्षी सप्त्याला देणगी द्यायची. म्हणून 500 रुपये मी नोट ठेवली ज्ञानेश्वरी. पण दुर्दैव असं मला वाटलं, असं बदल धर्माची एकुलती एक मुलगी होती. आणि ती मुलगी एवढी आजारी पडली, एवढी आजारी ॲडमिट करावं लागली. आणि ॲडमिट केल्यामुळं एक 8 दिवसात मला ते 500 रुपयाची नोट सुद्धा गेली. म्हणजे त्याच्याकडे उदार होतं, त्यांची इच्छा होती, बरोबर आहे ना, त्यांची इच्छा होती, पण स्वतंत्रता नव्हती आणि श्रीमंती नव्हती. हो, पहिल्या श्रीमंताकडे द्यायचे, पैसा होता, संपत्ती होती, सगळी होती, परंतु त्यांची इच्छा नव्हती मला, उदारत्व नव्हतं मला. त्याच्याकडे सगळं होतं मला, त्याच्याकडे श्रीमंती नव्हती. आणि एक ठिकाण महाराज असं आहे महाराज, ती ज्याला आपण म्हणतो ना उदारता, स्वतंत्रता, त्या काय सप्त्यावाले गेले, त्याच्याकडे जागले गेलो. मग महाराज त्याची इच्छा येते, पैसा होता, भरपूर होता, सगळं आम्हाला वाटत होतं. पण तो कलियुगातला होता. बरं काय होता तो, मागच्या काळाचा नव्हता, कलियुगातला होता. समजून घ्या. काय जरा आम्ही वर्गणी मागायला गेलो, त्यांना मागितलं, महाराज त्या वर्षी आम्ही जरा 350 वर्ष झाल्याबद्दल तो बोलायचं मोठा कार्यक्रम करायचा आम्हाला. त्यासाठी आम्ही तुमच्याकडे जरा श्रीमंत असेल, तुमच्याकडे आलो आहे वर्गणी मागायला. हर काही काय करा, टेन्शन घेऊ नका मला. तुम्हाला किती बरा केलं महाराज आमच्याकडे काय, तुम्हाला 500 1000 द्यायचे, 5000 करायचे का, काय चिंचे का, 10,000 देऊ का, आमच्या 15 सुद्धा मला 10 रुपये द्यायचं मागणीला, डायरेक्ट 10,000 रुपये गेला. आणि मला हा मोठा श्रीमंत दुसरं काय करा म्हणल्या मला 10,000 रुपये द्या. पावती पिवती फाटली, सगळं झालं मला. मग महाराज येऊन महाराज पैसे, हा तेवढंच फक्त, मी काय काळजी करू नका. काय झालं, बाकी गेली मुंबईला, श्रीमंत होती म्हणून स्वतंत्रता. म्हणून ह्या आकड्यामध्ये माणूस आधारला जातो. स्वतंत्रता नसते, कुठं उदारत्व नसतं आणि कुठे श्रीमंत नसते. मला फक्त माझ्या पांढर परमात्मा काय अहो ते रोमानी नसतं, फक्त मांडी बसायची, मांडी मांडी त्याला फक्त शिरद सागर उपमंडळात फक्त दूध मागितलं आहे. काय मी दूध मागितलं ते म्हणजे माहीत नाही माझा तिच्याला देव जा देवाकडे मागणार. आता ही ऊन देवाला दूध मागायला गेला. बरं आता देव म्हणणार तुम्ही सगळ्याचा एवढा मोठा आहे. आता हे निघाला म्हणजे 7 देव निघाला म्हणजे कसं होणार आहे का आता. बरं ते नाही देवा तरी आनंद करणार आहे. बरं एक ग्लास कप दूध दिलं तरी माझा अपमान आहे. महाराजांनी प्रमाण खूप सुंदर दिलं. कारण उपमानाला फक्त कप दूध पाहिजे होतं. काय झालं शिराचा सागर लागलं होतं. काय बघा तुम्ही काय देवत असेल म्हणजे एवढं देव भगवून द्यायला मला. आणि एवढं दिलं महाराज जगद्गुरु संत तुकोबरायाचा विचार केला महाराज देणारे कोण होते महाराज पांडुरंग
भगवंत होते आणि मारणारच जगद्गुरु तुकोबराय होते महाराज. आणि दिल्यानंतर भगवंत विचारतात तुकोबराय मी तुम्हाला दान दिलं, चला तुम्ही जे मागता ना सगळं दिलं तुम्हाला, जे पाहिजे ते विसर नाही पडायला पाहिजे, काही हरकत नाही ते सुद्धा दिलो. पण तुम्हाला जर हे दान दिलं तर तुम्ही काय करणार? अभंग दुसरं दान देताना सुद्धा भगवंताने सांगितलं की तुला देतोय खरं, पण तुम्ही काय अजून तुम्हाला काय करायचं पूर्ण काय नावडी हेच माझी सर्वदुःखी. म्हणजे तुझं सतत गुणगान गाय. पण असा जर विचार करता मला तुकोबरायाचं गुण गायन अशा आवडे म्हणतात ते, पण तुकोबरायाचं भजन बंदच नव्हतं. तुकोबरायाचं म्हणतात मला शिंगाय ना जांभळ्याने तेवढ्या फक्त माझा परमार्थ होते नाही तर सतत माझं नाम असतो भगवंता तुझं चालू तरी सुद्धा भगवंत म्हणतात काय मागायचं देव बोलायला काय घेऊन दिले आणि जांभळे आले तर करताय एवढं नामस्मरण करतोय. मला सगळा आपला जर विचार केला मला आपला विचार करायला गेल्यावर शिंक येण्यापुरता जांभळे येण्यापुरता आपण म्हणतो शिंक आले की अच्छे राम काय करतो आपण फक्त करतोय असं दाखवतो. मला आपलं आमच्या आजी सांगायला गाव कृष्णाचे आपले देवाचा भाव कसा आहे ना जुन्या काळातले जे काय जे असेल तर देवाला सकाळ आणि देवपूजा करत असताना देवपूजेला बसली आपल्या सगळे देव येते धुवून केले आणि एकदम तिच्या हात नाव रंगणात आला कोणाला आहे ना रंगणात आला चांगलं दूध पीत होती. तेवढ्यामध्ये योग असा करावा मला सुनबाईनं दूध खेळवलं त्याचवरती आता कधीवर त्यासाठी चुली होत्या सुनबाई खेळून दूध गरम करण्यासाठी आणि ती गेली पाणी आणण्यासाठी. आता आजी एकटीच करायचं आपल्याला सांगितलं होतं की आधी बाई कुठं चालले पाण्याला चालले काय करा तुम्ही दुधाकडे लक्ष ठेवा का दूध होती किंवा मांजरी दोन्ही पैकी तरी होईल. आता मला ठीक आहे आजी उठली तिला गॅस बारीक आता उठू तरी येणार नाही दुसरे एकच करावं माझं पण त्याच्या लक्षात खूप येणार आहे माझं आपली पूजा चालू आहे नियमचं काय बरोबर जवळ योग कसा योग्य आपला हातात आला तेवढ्यामध्ये मांजर आलं त्याला त्याची गुप्ती बसला का आजीला असं बघत आत गेल्यानंतर त्याने विचार केला आता कुणीच नाही आता असा ताव मारायचा की मागचा कुठे विचार करणार ती गेलं तर तिथं आपल्याला गरम होतं बरं त्याला दूध प्यायचंय रोज दूध पिलं आजीला आता असा राग येतात शिवायनामा माधवायनामा गोपालायना असं राग खेळत जेवढा पुसायला लागले दूध प्यायला लागलं त्यावेळेला दूध पिलं त्याने आणि अख्खा पातेला त्याला घालून त्याला जसं ते पातेल्यात पातळ दूध चाललं आजीला असा राग आला माझं दूध पिऊन असं डुलत चाललं असं उमरेपर्यंत आलं महाराज आजीचं लक्ष केलं हातातला भन्ना पदार्थ असा घेऊन त्याला
मारला मला आणि त्यानंतर माझ्या सांगायचं मला मुद्दा होता आपला भाव कसा तुकोबरायची भावभक्ती कशी आहे आपली भावभक्ती म्हणजे सर्वसाधारण भावभक्ती पण तुकोबरायची भक्ती अशी होती मला म्हणून तुकोबरायला देता सुद्धा काय म्हणाला हेची दान ते का देवा तुझं विसरवा गुण गाई नावते हेच माझे स्वर्ग तुक जगद्गुरु तुकोबरायचा जर विचार केला मला ब्रह्म परमात्मा म्हणतात तुकोबराया तुम्ही हे ठीक आहे तुम्ही सतत परमात्मा तुमच्या आत्मीयापासून तुम्ही परमार्थच करताना सतत चिंतन करत करा मला अहो तुमच्या प्रपंचासाठी काहीतरी मागा ना काहीतरी तुम्ही प्रपंचासाठी मागा ना मला असं मला सांगितलं सगळं मला तुम्हाला जर समजा देव प्रसन्न झाला तुम्ही आज होतं काय मागायचं झाला काय मागला मला गाडी दे मला बंगला दे मला अजून पुत्र वाढावं धन वाढावं धनधान्य वाढावं पुत्र वाढावं संपत्ती वाढावी अंक वाढावं संख्या वाढावं यासाठी आपण परत लोक म्हणा आपण खूप दुबळे म्हणा अवसर तर काही नाही भरपूर काही नाही म्हणा आणि लोक आता मला एक मला सांगायला मला वाटतं काही एवढं जास्त सुशिक्षित लोक झाले ना हे लोक येणार करतात आमच्याकडे डॉक्टर मला एक गोरक्षक म्हणा तो डॉक्टर एवढी मिनरॉलॉजिस्ट नाही किती MBBS एवढी रेडिओलॉजिस्ट आहे तेव्हाच मला तयार मी दिसतो ना काय बुवा दादू म्हणणार तेवढंच नाही देव आहे का तेव्हा त्याला धक्का बसला ना असा अटॅक आला त्याचा अटॅक आला एन्जिओग्राफी केली प्लास्टिक केली सगळं केली पण देवाच्या करता तो वाचला आहे वाटायची पुण्याई होती तो वाचला डॉक्टर तो माझ्या समोर उभं नाही आणि आल्यानंतर ऑपरेशन आल्यानंतर 2-4 मिनिटं आल्यानंतर सर डॉक्टर बोलले सर तुमची तब्येत बरी का रामकृष्ण जय मला तो मोठं सगळं आज दररोज दिसतं का रामकृष्ण हरी म्हणतो का तोपर्यंत मानत नाही ना देवाला मला सांगा आता लोक म्हणतात की मला देव लागणार देवा अहो मला तुकोबरायचा गाथा तुम्ही अंत करण्यापासून म्हणता तुकोबरायचा गाथायला अंत करण्यापासून वाटला तुकोबराय तुकोबराय ग्रंथ म्हणजे तुकोबराय आणि ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबराय मला उदाहरण द्या महाराज आमचे बाबा दिल्ली करतात पंढरपूरला आणि या पंढरपूरच्या वारीमध्ये ना एक लेडी महिला होती आमच्या नाही दिसतो त्यांनी अनुग्रह देते गुरुचं नाम स्मरण घेतलंय नाम घेतलंय गुरुचं आणि नाम घेतलं परंतु त्याला एक खंत होती महाराज म्हणजे मी चिंतन करते सगळं करते म्हणे पण मला असं वाटतं ना म्हणे की ज्ञानविषयी कधीतरी मला वाचता येईल तुकोबरायच्या गाथा मला कसं वाचता यावं बाबाने सांगितले लक्षात ठेव तू जर श्रद्धेनं तर ज्ञानेश्वरीवरती ज्ञानोबरायचा विश्वास ठेवला ज्ञानेश्वरती विश्वास ठेवला ना 100% अनुभव वाचतो मग काय करावं लागेल आणि तशीच कृपा त्या ताईवर केली गुरुच्या सांगण्यावरती गुरुच्या बोधावरती विश्वास ठेवला ज्ञानोबरायने तुकोबरायने विश्वास ठेवला बाबांनी फक्त एकच सांगितलं तू काय कर ज्ञानेश्वरीची बोध परिस्थिती तेवढं तो पुरा कर
त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी ओळख नुसतं पोट ठेव आणि असे पोट ठेवून प्रत्येक लाईन नुसतं असं पोट होता असं पारायण केलं. बघ तुला काय केलं. पहिलं पारायण केलं, दुसरं पारायण केलं. मला बघता 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 एवढे पारायण केलं ते आज होती अख्खी ज्ञानेश्वरी करावा. माझ्या तुकोबाराच्या गाठीचा सुद्धा असा अनुभव आला मला. लाभ नाही जात मला आपल्या ठिकाणी देखील दिसतात माधोबा गायकवाड महाराज जे सुरुवातीला आले ते म्हणजे दादा महाराज मला वाचता घेतला. मी शाळेत गेलो नाही. कसं काय मी गाता वाचणार. त्यांना पण लहान मुली काय त्याने मोठा नाही मला पण मला माझ्या गुरूंचा अनुभव होता. अनुभव आले का हे जगातील त्यामुळे एक काम करा म्हणलं. माझ्या गुरुने मला सांगितलं जे जमत आहे ना तेव्हा सत्तेने नुसतं फोटो फिरवा. यांनी काय केलं माहिती का दररोज मुलांच्या काठावर नुसतं फोटो फिरवलं. सगळे घेऊन ठेवलं. गाता घेऊन ठेवला पंचमात बरं काय कोणतं घेऊन ठेवले नुसतं असं लाईन मारत असं लाईन मारायचं.